आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तर आपण प्रार्थना करून चालू करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् श्रीवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामे नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिशय नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ठीक आहे, तर आपण चालू करूया आजचा आपला भगवद्गीता वर्ग. तर आज आपल्याला 18वा श्लोक बघायचा, बरोबर आहे ना? आपण काल 17व्या श्लोकावरती चर्चा केली. ठीक आहे, तर मी आता सुरुवातीला श्लोक वाचतो. अंतवंत इमे देहा नित्यस्त्युक्ता शरीरिणः अंशिनो अप्रमेयस्य तस्माद् तस्माद् युद्धस्व भारतः. अंतवन्तः अंतवन्तः इमे इमे देहा देहा नित्यस्युक्ताः नित्यसत्तः शरीरिणः निर्हणः शरीरिणः शरीरनिनः अनाशिनः अनाशिनः अप्रमयस्य अप्रमयस्य तस्मात् तस्मात् युद्धस्व युद्धस्व भारतः. भारतः. वाचा अर्थ आणि तात्पर्य. अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भारतवंशजा तू युद्ध कर. तात्पर्य वाचा. तात्पर्य तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वभाव स्वामी प्रभुपाद द्वारा. तात्पर्य स्वभावातच भौतिक शरीर स्वभावतःच आहे. यांचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वी श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो.
आणि म्हणून धार्मिक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश हा भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तत्काळ शरीर सोडण्यास प्रारंभ होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. येस. बघा आता यामध्ये काय सांगितलेलं की अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याचा. तर बघा, जीवात्मा काय अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश होऊ शकत नाही. आत्म्याचा नाश होत नाही. आत्म्याला कुठलीच मर्यादा नाही, म्हणून आत्मा कुठेही जाऊ येऊ शकतो, त्याला मर्यादा नाही. नाही. आत्मा हा कधीच नाश होत नाही त्याचा, म्हणजे तो कधीच संपत नाही, म्हणून तो शाश्वत आहे. तर असं नाही की आज होता आणि नंतर नसणार आहे, तर असं कधी होणार. आत्मा शाश्वत आहे, कायम स्वरूपी आहे. म्हणून पण त्याचं शरीर काय विनाशी, शरीराचा नाश होतो, शरीराला मर्यादा पण आहेत आणि शरीर अशाश्वत आहे, म्हणजे ते संपते सुद्धा, काही वेळानंतर त्याचा अंत सुद्धा होतो. म्हणून भगवंत म्हणतात, हे भरत वंशजा. जो अर्जुन होता तो भरत वंशज होता. कोणाचा वंशज होता अर्जुन? भरत 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 एक महान राजा होते, त्यांच्या वंशामध्ये जन्म घेतला होता अर्जुनाने. म्हणून म्हणतात, हे भरत वंशजा, तू युद्ध कर, तू काय कर, या शरीराची काळजी करू नको. शरीराचा तर अंत होणारच आहे, तर शरीराची काही काळजी करायची नाही. तू जर नाही. नाही त्यांना मारलं तरी शरीराचा आपोआप नाश होणारच आहे. मृत्यू आजपर्यंत कोणाला चुकला नाही. शरीराचा मृत्यू हा, शरीर मृतच आहे, तर आत्मा त्याला सोडून कधी ना कधी तर जाणार आहेच. बरोबर आहे. हो. तर भगवंत सांगतात की स्वभावतःच भौतिक शरीर काय आहे? नश्वर आहे. शरीर नश्वर आहे. शरीर भौतिक कोणताही पदार्थ असू द्या जगातला, तो नश्वर आहे. पण बघा, कोणतीही वस्तू घेतो, काही दिवसानंतर ती काय होऊन जाते? नष्ट होऊन जात. नष्ट होऊन जाते किंवा खराब होऊन जाते ना. तर कारण या जगामध्ये सगळी गोष्ट, सगळं काही जे आहे ते काय नश्वर आहे. फक्त भगवंत भगवंत ठीक आहे, आणि भगवंत, आत्मा आणि त्यांच्यातील संबंध, या तीनच गोष्टी नश्वर नाहीयेत. कोण कोण नश्वर नाहीये? भगवान भग श्रीकृष्ण आणि आत्मा आणि त्या दोघांमधला त्या संबंध आहे ना. हो. दोघांमध्ये काय संबंध आहे? भगवंत आणि आत्म्यामध्ये जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्य दास. काय आहे त्यांच्यामधला संबंध? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. म्हणजे काय? जीव हा काय आहे? भगवंताचा कायमस्वरूपी सेवक आहे. बरोबर आहे. हो. आणि भगवंत जीवात्म्याचे काय आहेत? कायमस्वरूपी स्वामी आहेत. बरोबर आहे. हो. तर या तीन गोष्टी कधीच बदलत नाहीत. भगवंत, आत्मा आणि भगवंत आणि आत्म्यातला संबंध. बाकी सगळ्या गोष्टी या जगातल्या नश्वर आहेत, त्या क्षणभंगूर आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. तर हो. बघा की आत्म्याचा, आता जे शरीर आहे याचा आत्ताही नाश होऊ शकतो किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. चालता चालता कोणी कधी जर पायऱ्यावरून पाय घसरून जरी पडलं तर डोक्याला मार लागला तर शरीर संपू शकते, मृत्यू येऊ शकतो. यू काही काही लोक 100 वर्षही जगू शकतात. काही काही लोक लहानपणी, काही काही लहान बाळ लहानपणीच त्यांना मृत्यू येतो. तर शरीराचं काही सांगता येत नाही. तर आपल्याला मृत्यू कधी येऊ शकतो माहिती आहे का कोणाला? की आपण कधी मरणार आहे तर? नाही. नाही. तर बघा, काही काही लोक म्हणतात की आपण भगवंताची भक्ती ही म्हातारा झाल्यावर केलं पाहिजे. नैतरण्यापणी आपल्याला भगवंताची भक्ती करण्याची काही आवश्यकता नाही. नैतर्ण असताना, जवान असताना तुम्ही खायचं प्यायचं मस्त मजा करायची आहे की नाही, असं सांगतात. परंतु कोणाला माहिती आहे का की आपण म्हातारपणापर्यंत जिवंत राहील म्हणून? याची काही गॅरंटी आहे का? नाही. नाही. आपल्याला कधी मृत्यू येईल काही सांगता येतो का?
नाही. म्हणून आपण रोज भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताच्या नावाचा जप. तसं तर आपण 24 तास भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. किती तास? 24 तास. 24 तास. कारण त्या 24 तासातल्या कोणत्या तासाला, कोणत्या मिनिटाला आपल्याला मृत्यू येईल हे माहिती आहे का? नाही. नाही, है ना? म्हणून ते माहीत नाही म्हणून आपण काय करायला अखंड चिंतन विठोबाचे म्हणून काय म्हणतात अखंड म्हणजे ज्याच्यात काही खंड न पडू देता. है ना? तुकाराम महाराज म्हणतात अखंड चिंतन विठोबाचे. खंड पडू द्यायचा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच विराम नाही पडला पाहिजे. सदैव आहे की नाही? है ना? हो. कीर्तनीया सदा हरी. चैतन्य महाप्रभू पण म्हणतात कीर्तनीया सदा हरी. म्हणजे सदा, सदा सदैव सगळ्या काळांमध्ये आपण काय केलं पाहिजे? हं? भगवंताच्या हो. नावाचं स्मरण, नावाचा जप. जप जप केला पाहिजे. त्यांच्याबद्दल ऐकलं पाहिजे, त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, त्यांच्याबद्दल विचार पण त्यांचाच केला पाहिजे. कारण बघा, आपण मृत्यू समयी जो विचार करणार तसं आपल्याला पुढच्या जन्मात शरीर भेटणार आहे. तर जर बघा, कोणी जर खाण्याचा विचार केला खूप, त्याला खूप खाणं आवडते एखाद्या गोष्टीचं. शाकाहारी असला तर तो हत्ती बनेल. काय बनेल? हत्ती. हत्ती. कारण हत्ती खूप खात राहतो. 40 किलो खातो तो एका टायमाला. किती? 40 40 किलो. किलो. हां ना, एवढा खातो ते. मग ते ज्याला खाण्याचा खूप शौक असेल तो. जर कोणी मांसाहारी असेल, त्याला मांस जर आठवलं शेवटी, तर काय होईल? तो बनेल सिंह किंवा कुत्रा किंवा वाघ असे जे मांसाहारी प्राणी आहेत ते बनेल तो. बरोबर की नाही? हो. त्याच्या कर्मानुसार. किंवा कोणाला खूप झोपणं पसंत आहे, झोपतच राहावं वाटते, तर तो काय बनेल माहिती आहे तुम्हाला? अस्वल. काय बनेल? काय बनतो तो? जर त्याला जर असली. मरताना जर झोप आठवली तर अस्वल आणि तो पण अस्वल कुठे राहणारा? अंटार्क्टिका खंडावर राहणारा. कारण तो अस्वल काय होतो असतो माहिती आहे का? 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागी राहतो. तो अस्वल काय असतो? 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागी राहतो. जागी राह. तो भगवंत म्हणतात हे मान आता बघा कोणाला सिंपल एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. जर एखाद्याला मर्सिडीज बेन्झ कार दिली. मर्सिडीज कार्स माहिती आहे ना सगळ्यांना मर्सिडीज कार दिली एखाद्या व्यक्तीला. ठीक आहे. हो. मर्सिडीज सगळ्यात हाय क्लास कार आहे. ती दिली आणि कोणी जर ती वावरात शेतामध्ये चालवत असेल, नांगरण्यासाठी मर्सिडीज कार चालवत असेल, तर ते कंपनीवाले काय करतील? ज्यानं दिली तो काय करेल? परत आणि. परत घेईल वापस ती कार. कारण तो म्हणला, "अरे बाबा मर्सिडीज कार काय शेतात चालवण्यासाठी थोडी आहे, नांगरण्यासाठी थोडी आहे मर्सिडीज कार. मर्सिडीज कार हायवेवरती एक्सप्रेस रोडवरती चालवण्यासाठी आहे. शेतात चालवण्यासाठी काय आहे? ट्रॅक्टर आहे का नाही?" हो. तर तो काय म्हणेल कंपनीवाला, "ठीक आहे मर्सिडीज आम्हाला वापस दे. तू ट्रॅक्टर घेऊन जा. शेतातच चालवायचं तर ट्रॅक्टर घेऊन जा. मर्सिडीज कार शेतात चालवण्यासाठी नाही." तर हे मनुष्य शरीर जे आहे, मानुषम दुर्लभम जन्म. मनुष्य जीवन हे खूप दुर्लभ आहे. तर मनुष्य जीवन हे फक्त खाणं-पिणं, झोपण्यासाठी नाही. नाही. तर बघा जनावरांना बघा आता गाय असेल किंवा बैल, म्हैस ते बघा त्यांना 7-8 घंटे चरतच राहावं लागते, तरी पण त्यांचं पोट भरत नाही. नाही. आपल्याला असं आपण दिवसातले किती तास जेवण करतो आपण? लय झालं तर 3 टाईमाचं धरून किती वेळा? 1 तास, है ना? हो. दिवसातला आपल्याला 24 तासातला फक्त 1 तास काय होतो? कशासाठी लागतो? आपल्या शरीराला जेवण कर. जेवण्यासाठी आणि 6 तास जे आपल्याला झोपण्यासाठी पुरेसे आहेत. 1 तास खाणं, 6 तास झोपणं आणि 2 तास समजा आपल्या शरीराचं जे स्वच्छता आहे त्यासाठी वगैरे. तर 8 आणि 1 9 तास. 24 तासातले फक्त 9 तास आपल्याला शरीरासाठी लागतात. बाकी सगळेच तास आपल्याकडे किती आहेत बघा? 10 आणि 14 15 तास आहेत आपल्याकडे. बाकी किती येतं? 15 तास. पण. हे कशासाठी दिले देवानं? बघा जनावरांना त्यांचे 24च्या 24 तास खाणं-पिणं झोपण्यातच जातात त्यांचे. जनावरांना म्हण. पण माणसाला हे 15 तास शिल्लक दिलेले आहेत, ते कशासाठी दिलेले आहेत? भगवंताची भक्ती करण्यासाठी. माणसाचं शरीर फक्त खाणं-पिणं, झोपणं, मुलं-बाळं करणं यासाठी दिलेलं नाही. नाही. कारण ते तर जनावर पण करतात. करतात की नाही? हं. जनावरांमध्ये हो. आणि माणसामध्ये तोच फरक आहे. जनावर पण बघा, आपण झोपतो, जनावर पण झोपतात. आपण खातो, जनावर पण खाते, है ना? आपण बघा, आता आपण आपल्याला पण आपला परिवार असतो, आपल्याला पण मुलं-बाळं होतात, जनावरांना पण मुलं-बाळं होतात, बरोबर आहे? आणि हो. परत जनावर पण काय करतात?
त्यांच्या त्यांच्यावर कोणी हल्ला करला तर ते पण काय करतात, आपला प्रतिकार करतात, आपलं स्वतःचं रक्षण करतात. आपण पण रक्षण करतो. बरोबर आहे. हो. मग फरक काय आहे आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये? अथातो ब्रह्म जिज्ञासा. काय फरक आहे? अथातो ब्रह्म. जसं बघा, आता तुम्ही मनुष्य आहात म्हणून भगवद्गीता वाचता, ऐकता, भगवद्गीते क्लासमध्ये आला, भगवंताला समजू शकता. एखादा जानवर भगवंताला समजू शकतो का? नाही. तो भगवद्गीता वर्गामध्ये येईल का? नाही. आला तरी त्याला काही कळणार आहे का? नाही. नाही. तर तोच माणूस मनुष्य आणि याच्यामध्ये जनावरांमध्ये फरक आहे, प्राण्यांमध्ये फरक आहे. तर मनुष्य भगवंताची भक्ती समजू शकतो, जाणू शकतो, भगवंताबद्दल तो ऐकू शकतो, भगवंताची भक्ती करू शकतो. तर असं शास्त्रामध्ये सांगितलेलं की आपण शरीराच्या ज्या कमीत कमी गरजा आहेत तेवढ्या पूर्ण करून बाकीचा वेळ काय केला पाहिजे, आपलं जे आत्म्यांप्रती जे कर्तव्य आहे त्याच्यासाठी दिला पाहिजे. तर जास्तीत जास्त वेळ आपण भगवंतासाठी दिला पाहिजे. पाहिजे. जेवढा होईल तेवढा आपण जास्तीत जास्त जप केला पाहिजे. आपले जे कामं आहेत, मान्य करतो की आपल्याला नोकरी आहे किंवा घरचे कामं असतात, तर ते कामं सोडून आपण जास्तीत जास्त वेळ भगवंतासाठी काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे. तर भगवंताचा बरेच लोकांना बघा, आता काही-काही लोकं म्हणतात आम्हाला टाईमपास करायचा. अरे टाईमपास करायला वेळ कुठे आहे? मला तर आश्चर्य वाटते कधी-कधी लोकांचं, की आम्हाला टाईमपास करण्यासाठी काहीतरी पाहिजे. माझ्याकडे वेळच नाही, टाईमपास कधी करायचा? आणि टाईमपास करण्याची गरज नाही. टाईम आपोआप पास होतो. बरोबर की नाही? हो. वेळ थांबतो का कोणासाठी? नाही. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. म्हणून त्याला नाही. टाईमपास करण्याची गरज नाही. टाईम आपोआप हं. पास होणार आहे. हं. आपल्याला टाईमपास करण्याची गरज नाही. टाईम वापरावा लागतो. बरोबर आहे ना? हो. लोकं म्हणतात टाईमपास करण्यासाठी आमच्याकडे काही नाही. टाईमच जात नाही. असं कसं जात नाही हो? तुमच्याकडे कामधंदे नाही. तुम्हाला काय करायचं ते माहीतच नाहीये. म्हणून. कारण त्यांना भगवंताबद्दल ज्ञान नाही. हं. जो भगवंताचा भक्त असतो, तो होता असतो त्याचा भगवंताच्या जो महान भक्त असतात भगवंताचं, त्यांचं पहिलं लक्षण आहे अव्यर्थ कालत्वम. त्यांचं पहिलं लक्षण काय आहे? अव्यर्थ वा कालत्वम. म्हणजे ते त्यांच्या जीवनातला कोणताच वेळ वाया घालवत नाही. नाहीत. तर ते पहिलं लक्षण आहे भगवंताच्या महान भक्तांचं. तर त्यामुळे आपण आपलं मनुष्य जीवन भगवंताच्या सेवेसाठी, भक्तीसाठी वापरलं पाहिजे. आपल्या शरीराच्या गरजा आपण जितक्या कमीत कमी आहेत तेवढ्या आपण ठेवल्या पाहिजे. पाहिजे. आपला आत्मा फक्त शरीरातून सोडून नाही गेली पाहिजे. तेवढं आपण शरीराच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. है ना? जसं शरीराला रोज अंघोळ घालावं लागते, त्याला रोज जेवू घालावं लागते, तर तेवढं आपण जेवलं पाहिजे. थोडंसं त्याला 6 तास झोपही लागते, तेवढं आपण झोपलं पण पाहिजे. पण त्यापेक्षा जास्त ज्या गोष्टी असेल त्या आपण कमी हळू एकदम नाही होणार कमी, पण हळू आपण कमी करत काय करायला पाहिजे आपण थोडा टाईम बघू आणि त्या त्या गोष्टी कमी करून टाईमपास करत नाही बसायचं. झोपणं कमी का करायचं? किंवा जेवणं कमी का करायची? या सगळ्या गोष्टीचा उद्देश काय आहे? आपल्याला वेळ वाचवायचा. कशासाठी? कशासाठी? हं? कशासाठी वेळ वाचवायचा आपल्याला? भगवंताची भगवंताच भगवंताची भक्ती करण्यासाठी. बघा आता, आता जसं आपण 2 उदाहरण घेऊ. एक भौतिक व्यक्ती आणि एक भगवंताचा भक्त आहे. तर दोघांनाही बघा, दोघांनाही झोपावं लागते, दोघांनाही खावं-प्यावं लागते, दोघांनाही नोकरी असते. बरोबर आहे? हो. कोणी भक्त आहे म्हणजे त्याला नोकरी कमी करावी लागते असे आहे का? त्याला पण नोकरीचे नाही. कामं करावे लागतात. बरोबर आहे. पुन्हा त्याच्यावर पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. भक्त असला तरी त्याच्यावर पण असतात आणि अभक्तावर पण असतात. तर दोघांचं जीवन सारखं आहे. मग फरक कुठे आहे? हा भक्ती करण्यासाठी आणि जर कोणी अभक्त असेल तर त्याला विचारलं, "अरे तुम्ही भक्ती करा ना, भगवंताच्या नावाचा जप करा, भगवद्गीता वाचा." "आमच्याकडे वेळच नाही." काय म्हणतात? "आमच्याकडे वेळ नाही. वेळ नाही." तर मग भक्ताकडे वेळ कुठून येतो? असं आहे का भक्ताला 28 घंटे असतात आणि अभक्ताला 24 घंटे असतात असं आहे का? नाही. नाही. मग भक्ताकडे पण 24च घंटे असतात. मग त्याला कुठून वेळ भेटतो? तो काय करतो? आपली झोप जी आहे ती कमी करतो. तो 6 तासच झोपतो. त्याच्यापेक्षा जास्त झोपत नाही. नाही. तो झोपेतले 2-3 घंटे. पण बाहेरचे लोक आपण बघतो जो कमीत कमी 8 ते 9 तास ते झोपतात. तर तिच्यातले 2-3 तास हे भक्त वाचवतो. तिच्यातले 2-3 तास इथे वाचले 3 तास. बरोबर आहे? हो. परत जेवण तो काय करतो?
त्याला जेवढं गरज आहे तेवढंच करतो. म्हणजे खूप जास्त नाही खात, कमी नाही. प्रत्येक शरीराची गरज वेगवेगळी असते. त्याची शरीराची गरज आहे तेवढी तो करतो. तर जनरली बघतो आपण, की जेवण पण तो जेवढं आवश्यक आहे तेवढं करतो. तर जास्त असं कधीही चरत बसत नाही बकरीसारखं, है ना? उठलं की सुटलं खात बसत नाही. तो ना त्याचं 2 टाईम किंवा 3 टाईम जे पण असेल ते 2 किंवा 3 टाईमाला तो त्याचं जेवण करतो. बाकी टाईमाला काही चरत बसत नाही किंवा ना चरण्यासाठी बाहेर कुठे हॉटेलमध्ये जात नाही. हे खायचं, ते खायचं. जेवण पण करायचं 3 टाईम आणि 2-3 टाईम बाहेर हॉटेलमध्ये पण खायचं. तसं करत नाही. नाही. तर त्यामध्ये पण वेळ वाचतो. परत त्याचं शरीर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या शरीराच्या जितक्या गोष्टी त्याचा वेळ तो वाचवतो आणि तो वेळ परत तो पिक्चर जे आहेत, मूव्हीज बघत नाही. है ना? नाहीतर रोज मूव्ही एक जरी बघितली तर किती तास लागतात? 3 तास 3 जातात तास. आपले. है ना? तर टीव्हीला इडियट बॉक्स म्हणतात. काय म्हणतात टीव्हीला? इडियट बॉक्स. इडियट बॉक्स. इडियट बॉक्स कोण बघते मग? इडियट आहे ना? बरोबर आहे की नाही? तर हो. जनरली भक्त लोकं जितका होईल तितकं टीव्ही बघत नाहीत. कारण टीव्ही बघून वेळ वाया वाया जाईल आपला. तर त्यामुळे तो वेळ, तर टीव्ही पाहण्याचा वेळ, परत जास्त झोपण्याचा, फालतूच्या गोष्टी, परत त्यांचे असे काही लफडे वगैरे नसतात त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ जातो. तर ते वेळ ह्या सगळ्या गोष्टीमधला तो वेळ वाचवतात आणि तो वेळ कुठं वापरतात तो? भगवंत सेवा करण्यासाठी. भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंताच्या नावाचा जप करण्यासाठी, भगवद्गीता, भागवतम वाचण्यासाठी, भगवद्गीता, भागवतम ऐकण्यासाठी, भगवंताबद्दल आणि भागवतमचं ज्ञान इतर लोकांना सांगण्यासाठी, भगवद्गीता, भागवतम या ग्रंथांचं, महान ग्रंथांचं इतर लोकांपर्यंत वितरण करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी ते काय करतात? आपला वेळ वाचवतात आणि तो वेळ वापरतात. बरोबर आहे? तर तो भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये फरक नाही. तर बघा, भक्त पण जेवण करतो, अभक्त पण जेवण करतो. है ना? परत भक्त पण नोकरी करतो, अभक्त पण करतो. मग त्या दोघांमध्ये फरक काय आहे? तो प्रत्येक आणि भक्त नोकरी करून जे पैसे कमावतो, ते पैसे पण कशासाठी कमावतो? आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करून भगवंताची भक्ती चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि भगवंताची सेवा करण्यासाठीच कमावतो तो. बरोबर आहे? हो. फक्त फालतूच्या गोष्टीमध्ये उधळण्यासाठी तो पैसा कमवत नाही. नाही. तर हे भक्त आणि अभक्तामध्ये फरक आहे. तर बघा इथे सांगतात, की शरीराचा अंतच होणार आहे. म्हणून आपण रोज भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. रोज भगवद्गीता या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. 24 तास जेवढं होईल तेवढं आपण शक्य भगवंताची आठवण केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. इव्हन आपलं काम करताना सुद्धा बघा, आपण काही काम करतो, घरामध्ये स्वयंपाक करत आहे किंवा आपण अंघोळ करत आहे किंवा आपण भांडे धुत आहे. तर त्यावेळेस काय करू शकतो आपण? अंघोळ करायला लक्ष द्यावं लागते का कुठे काही? आपोआप आपण नाही. अंघोळ करायची इतके दिवस सवय झाली तर आपण करू शकतो. तर त्यावेळेस आपण भगवंताबद्दल एकतर प्रवचन लावून द्यायचं एखाद्या स्पीकरवर ऐकत राहायचं. नाहीतर मग भगवंताच्या नावाचं गुणगान, भगवंताचं नाव हरे कृष्ण महामंत्र आपण बोलू शकतो, गाऊ शकतो तिथे पण, आहे ना? हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. असं म्हणायला काही कष्ट लागतात का? नाही. आपण कुठेही म्हणू शकतो. आपण आपलं काम करताना, भांडी धुताना, धुणं धुताना किंवा आपलं काही नोकरीवरती आपण प्रवास करायला कुठं गाडीवरती प्रवास करताना किंवा आपण काही बाकी ज्या गोष्टींमध्ये खूप आपलं मन एकदम केंद्रित नाही करावं लागत, त्या गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो? त्या गोष्टीला साइड बाय साइड भगवंताला आठवण करू शकतो. आहे ना? तर मग ती पण भक्ती आपलं काम करता आपण भगवंताची आठवण केली पाहिजे. तर माळीवर जप आपण 16 माळी करायला पाहिजे. जेवढा होईल तेवढा शक्य. कमीत 16 माळी आपण करायला पाहिजे. 2 तास लागतात. पण बाकी टाईमाला आपण भगवंताचं नाव जितकं होईल तितकं सदैव घेत राहिलं पाहिजे. पाहिजे. आपलं काम करता. ठीक आहे. मोठ्यानं नाही म्हणायचं, कोणाला डिस्टर्ब नाही करायचं, पण आपल्या मनातल्या मनात का होईना चालू असलं पाहिजे. पाहिजे. जर जर कोणाला डिस्टर्ब नसेल होत, तर मोठ्यानं म्हणलं तरी चांगलं आहे. पण जर डिस्टर्ब होत असेल, तर मग हळू आवाजात म्हणायचं. आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात. ठीक आहे ना? हो. तर असं आहे, तर आपण भगवंताला, कारण बघा, बाथरूममध्ये कोणाचा पाय सटकून डोक्यावर पडला तर मृत्यू येऊ शकतो की नाही? हो. येऊ शकतो ना. मग मग आपण जर बाथरूममध्ये जर आपण दुसराच काही विचार करत असलो, आपण जर भगवंताचे स्मरण नाही केलं ना, आपण तिथं जर मृत्यू आला, तर आपल्याला दुसरं शरीर घ्यावं लागेल काहीतरी, आहे ना? तर आपली बघा, जीवन हे
जीवन हे शिक्षण आहे आणि आपलं महत्वाचं सगळ्यात आपण बघा आता इतकी मुलं वर्षभर शिकतात, शाळात, कॉलेजमध्ये जातात. तर ते सगळं शिकतात कशासाठी? कधी कामी येते त्यांना ते शेवटी? नोकरी करण्यासाठी. हां, नोकरी करण्यासाठी. पण त्याच्या अगोदर कुठं असते? शेवटी काय असते त्यांची एवढं शिकवल्यानंतर शिक्षक शिकवतात, ते अभ्यास करतात, तर शेवटी कुठे कळते अभ्यास केला का नाही त्यांनी? काय करावं लागते त्यांना? काय करावं लागते शेवटी? काय द्यावे लागते? परीक्षा. परीक्षा. तर आपली माणसाची परीक्षा कधी आहे? मृत्यूच्या समयी. हे आपलं जीवन जेव्हा संपलं त्यावेळेस आपली परीक्षा आहे. मृत्यू ही एक परीक्षा आहे. मृत्यू ही खरी शेवटची परीक्षा आहे आपली खरी. आणि त्या परीक्षेमध्ये एकही चूक चालत नाही. नाही. किती टक्के मार्क पाहिजे? 100%. तर पास आहे. पास व्हायला किती टक्के मार्क पाहिजे मृत्यूच्या परीक्षेत? 100%. तिच्यात 1% जरी 99% जरी कमी पडलं कोणाला तरी त्याला वापस इथं जन्म घ्यावा लागतो. लागतो. म्हणून आपल्याला भगवंताला जर आपण 100% स्मरण केलं मृत्यूसमयी, तर आपण या जगात परत यावं लागत नाही. आपण वैकुंठामध्ये जाऊन आपल्या सगळ्या दुःखांचा नाश होऊन जाईल. दुःख पूर्णतः संपून जातील. बघा, हमेशा हमेशा के लिए हमारे दुःख क्या हो जाएंगे? खतम हो जाएंगे. सगळे दुःख आपले संपून जातील. तर संपवायचे काही नाही आपल्याला दुःख. कोणाला दुःख पाहिजे का? तुमच्यापैकी कोणाला दुःख नाही. आवडतात का? नाही. नाही. मग दुःख संपवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? मृत्यू समयी आपली जी खरी परीक्षा आहे, त्या समयी काय करावं लागेल? कोणाचं स्मरण करावं लागेल? भगवंताचं. आणि ते आपोआप होणार आहे का? नाही. तर मग एक प्रश्न विचारतो. आपण मृत्यूच्या वेळी काय विचार करत असू? सांगू शकता का तुम्ही? मृत्यूच्या वेळेस आपल्याला जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस काय विचार करू आपण? काय विचार करत असू? जो आत्ता करत असू तोच. कारण मृत्यू कधी येईल आपल्याला सांगून येणार आहे का? नाही. काही नोटीस येणार आहे का, की उद्या 3 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे, तर तरी तुम्ही तयारीत राहा. परीक्षेचं तरी आपल्याला बघा, शाळेत, कॉलेजमध्ये ज्या परीक्षा होतात त्याचं तरी परीक्षेचं टाइम टेबल असतो. अगोदर आपल्याला सांगितलं जाते, हे टाईम असते, ती परीक्षा असते म्हणून. पण आपल्याला मृत्यू ही परीक्षा अशी आहे, की ज्याचा काही टाइम टेबल नाही. ती कधी काही सांगून येत नाही. नाही. अशी परीक्षा द्यायची आपल्याला. म्हणजे मग आपण कधी तयारी करायला पाहिजे? अशा परीक्षेसाठी कधी तयारी करायला पाहिजे? आत्तापासून. आतापासून. आणि आपण हमेशा प्रत्येक दिवशी तयार असायला पाहिजे, की आज पण आपला मृत्यू होऊ शकतो. है ना? तर आपण प्रत्येक हो. दिवशी काय असायला पाहिजे? तयार असायला पाहिजे. तर आपण सराव केला भगवंताच्या नामस्मरणाचा आत्तापासून रोज जर आपण भगवंताचा जप केला, तर आपण काय होईल? मृत्यूच्या समयी भगवंत आठवतील. है ना? हो. नाहीतर आपण टीव्ही पाहिले तर आपल्याला हिरो-हिरोईन आठवतील, आहे की नाही? ऐश्वर्या राय, सलमान खान, शाहरुख खान आठवतील आपल्याला, नाहीतर कुत्रा, मांजर काय-काय आठवेल काय माहिती? ते बनावं लागेल आपल्याला मग. पण हिरो आठवला तर आपण हिरो बनणार नाही बरं. तिथं कोणी म्हणेल चांगलं आहे, मी तर मग हिरो सलमान खानला आठवेल किंवा शाहरुख खानला आठवेल, मी सलमान खान, शाहरुख खान बनून जाईल दुसऱ्या जन्मात. असं होत. त्याच्यासाठी तुम्हाला आठवतं काय ते पण महत्वाचं आहे आणि तुमचे कर्म कसे आहेत ते पण बघितलं जाते. कर्म तसे जर नसली, लायकी नसली तर बनणार नाही. नाही. बरोबर आहे ना? म्हणून असं आहे. तर त्यामुळे अंतकाले, ठीक आहे. अंतकाले आपल्याला काय करायचं? भगवान विष्णूंचं, भगवान कृष्णांचं, भगवान रामचंद्रांचं स्मरण झालं पाहिजे. तर आपल्याला सद्गती मिळते, नाहीतर दुर्गती मिळते, नरकात जावे लागते. तर असंही त्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. तरी हो. जीवन आपला काय? जीवन हे एक तयारी आहे आणि त्याची परीक्षा कोणती आहे? मृत्यू ही मृत्यू ही परीक्षा आहे. बरोबर आहे? हो. हो की नाही? म्हणून आपण भगवंताची भक्ती सदैव करत राहिली पाहिजे. जेवढे होईल तेवढे आपला कामं करून, आपलं कर्तव्य पूर्ण करून जेवढा वेळ आपल्याला मिळेल तेवढा जास्तीत जास्त वेळ आपण काय केला पाहिजे? भगवंताची भक्ती. इव्हन महान साधू संत तुकाराम महाराजांसारखे साधू संत तर रात्रभर पण झोपत नव्हते. प्रभुपादजी पण आपले फक्त 2 तास झोपायचे. एसी भक्त स्वामी प्रभुपादजी पण 2 तास झोपायचे. आता आपण 2 तास झोपायला चालू नाही करायला पाहिजे. कारण आपल्याकडून ते होणार नाही. नाही. आपण पागल होऊन जायचो जर 2 तास झोपलं तर. आपण कमीत कमी 6 तास झोपायला पाहिजे. आणि जर कोणाला 6 तास जर खूप कमी होत असेल तर जास्तीत जास्त 7 तास. बघा, लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना जास्त झोप लागती.
परंतु जे आपल्यासारखे तरुण असतील कोणी तर त्यांना जास्त झोपेची आवश्यकता नाही. ते 6 तास किंवा 7 तास जरी झोपले तरी त्यांच्या शरीराची गरज पूर्ण होते. होते. बरोबर आहे? असं आहे. तर आपण जास्त जर झोपलो तर शरीराला त्याचं उलटं नुकसान होते. उलट नुकसान आपण आळशी बनतो जर आपण जास्त झोपलो तर. ते तमोगुणाचं लक्षण आहे. कशाचं? तमोगुणाचं. आणि कमी झोपणं, खूप कमी झोपणं. म्हणजे शुद्ध भक्त सोडून, भगवंताचे जे महान भक्त असतील ते सोडून, तुकाराम महाराज, प्रभुपाद सारखे सोडून, तुमच्या आमच्यासारखं जर कोणी खूप कमी झोपत असेल, झोप येते तरी झोपत नाही, तर त्याला ते रजोगुणाचं लक्षण आहे. कशाचं? रजोगुण. रजोगुणाचं. आणि तो झोपून काय करतो? तो जर न झोपता काही चांगलं काम करत असेल ठीक आहे, पण जर फालतूचे कामं करत असेल, टाईमपास करत असेल जागी राहून, तर ते रजोगुणाचं लक्षण आहे. कशाचं? रजोगुणाचं. रजोगुणाचं. ठीक आहे. तर असं आहे. तर आपण रजोगुणमध्ये पण नसायला पाहिजे, तमोगुणमध्ये पण नसायला पाहिजे. कोणत्या गुणामध्ये असायला पाहिजे आपण? हं? सतोगुण. कोणत्या गुणामध्ये असायला पाहिजे आपण? तो गुण. सतोगुण. ठीक आहे. तर बघा आता इथे सांगतात, की जीवात्मा हा अतिशय सूक्ष्म आहे. आत्मा अतिशय छोटा आहे. आपण काल पाहिलं. आपल्या केसाचा जो अग्रभाग आहे त्याचा 10,000वा भाग इतका छोटा सूक्ष्म आत्मा, तर तो शत्रूंना दिसत पण नाही, तर त्याला मारण्याचा प्रश्न कुठून उद्भवतो? है ना? तर हो. त्याला मारू शकत नाही. नाही. आणि तर म्हणून यामुळे सांगतात, की इतका आत्मा सूक्ष्म आहे, की त्याचा आपण मोजमापही करू शकत नाही. आपल्याकडे असं कोणतंच यंत्र नाही, की ज्यातून आपण काय करू शकतो, आत्म्याच्या आकाराचं मोजमाप करू शकतो. हे भगवंताने सांगितलं म्हणून आपल्याला कळालं आत्मा किती छोटा आहे. तर नाहीतर आपल्याला कधी कळू शकत नव्हता. नाही. तर या दोन्ही जर दृष्टिकोनातून आपण बघितलं, तर अर्जुनाला काही शोक करण्याचं काही कारण नाही. कोणाच्या मृत्यूवर आपल्याला काहीच शोक करण्याचं कारण नाही. कारण आत्मा नाही. तर कधी नष्ट होत नाही. त्याला परत प्रत्येक पुनर्जन्म भेटणारच आहे. किंवा जर त्यानं भक्ती केली असेल, तर तो वैकुंठात जाईल. त्याच्या दुःखांचा अंत होईल. तर खूप काही प्रॉब्लेमच नाही. तर भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य हे आध्यात्मिक त्यांनी खूप प्रगती केली होती. त्यांनी भगवंताच्या आयुष्यावर भक्तीसुद्धा केली होती. म्हणून मृत्यूनंतर ते कुठे जाणार होते? वैकुंठामध्ये जाणार होते. तर वैकुंठामध्ये जाणं, कोणी जात असलं तर काही दुःख करण्याचं काही कारण आहे का त्यांच्याबद्दल? नाही. नाही, कारण ते वैकुंठात जाणार, त्यांच्या दुःखांचा नाश होणार, तर त्यांच्याबद्दल काही दुःख करण्याची आवश्यकता नाही. नाही. ठीक आहे. तर त्यामुळे म्हणून जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत आपण मारणे शक्य नाही. कोणाची इच्छा जरी असली तरी आपण कोणाचा मारू शकत नाही. नाही. ठीक आहे. याचा अर्थ असं नाही की कोणाला जाऊन खून करायचा कोणाचा. ऐका ना. तसं नाही. कारण मारू शकत नाही, पण त्याच्या शरीराचा तर अंत करू शकतो ना. शरीराचा अंत होतो. तर शरीराचा आपण कोणाचा अंत केला नाही पाहिजे. कारण ते भगवंतांनी दिलेलं आहे. आपण दिले का कोणाला शरीर? नाही. तर मग आपल्याला त्याला मारण्याचा काही अधिकार आहे का? नाही. कारण आपण त्याला परत दुसरं शरीर देऊ शकतो का? नाही. नाही. म्हणून आपल्याला कोणाला काही मारण्याचा अधिकार नाही. नाही. ठीक आहे. तर परमात्म्याचा सूक्ष्म अंश आहे. तर त्याला वेगवेगळ्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो. तर धार्मिक तत्वांचे पालन करणे हे आवश्यक आहे. म्हणून आपण धार्मिक तत्वांचे पालन केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला या जन्मानंतर पाप जर केले तर नरकात जावं लागेल. नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतील. नक्की. बरोबर आहे. आणि बघा, जसं आता कोणाचा पगार कमी असेल तर तो काय करेल? एक रूम आणि किचन एवढंच घेईल बस. कोणाचा थोडा जास्त आहे तर तो एक बीएचके फ्लॅट घेईल. कोणाचा अजून जास्त आहे तर त्याला काय 2 बीएचके घेईल. कोणाचा अजून जास्त आहे तर 3 बीएचके घेईल. कोणाचा त्यापेक्षा जास्त असेल तर बंगला घेईल. आहे की नाही? बरोबर आहे ना? तर ते ज्याच्या त्याच्या पैशाप्रमाणे, त्याच्या ऐपतीप्रमाणे ते काय करतात, त्यांना घर घेतात लोकं. आहे की नाही? ऐपत एक गोष्ट. ठीक आहे. पहिली गोष्ट काय? ऐपत. दुसरी गोष्ट काय? गरज किती आहे? कधी-कधी कोणाकडे जास्त पैसा असला पण त्याला गरजच नसेल, तर तो मोठं घर घेण्याची काही गरज नाही. मग तो घेणार नाही. नाही. बरोबर. पहिली गोष्ट ऐपत झाली, दुसरी गरज, तिसरी इच्छा. काय? इच्छा. इच्छा. तर ऐपत म्हणजे कर्म. आपले कर्म कसे आहेत? चांगले आहेत का वाईट आहेत? गरज म्हणजे त्याला आता पुढं त्याच्यासाठी चांगलं होण्यासाठी कशाची गरज आहे? आणि इच्छा. तर आपले कर्म कसे आहेत आणि आपली मरतेवेळी काय इच्छा होती? यावर आपल्याला पुढचं कोणतं शरीर मिळेल हे अवलंबून असते. आहे. आणि मृत्यूवेळेस कोणती इच्छा होईल आपली? जे काम आपण खूप जास्त केलेलं आणि जे काम आपल्याला खूप जास्त आवडत होतं, तीच गोष्ट आपल्याला आठवते. मृत्यूच्या वेळेस कोणती गोष्ट आठवते? जे काम आपण जास्तीत जास्त आयुष्यभर जास्तीत जास्त वेळ
तेच केलं आणि जी गोष्ट आपल्याला खूप आवडत होती, तेच गोष्ट आपल्याला आठवते. तर आपण जर भगवंताची भक्ती केली नाही जास्तीत जास्त वेळ, भगवंताची प्रती आवड नाही निर्माण केली, भगवंताप्रती प्रेम जर उत्पन्न नाही केलं, तर आपल्याला दुसऱ्याच गोष्टी, भलत्याच गोष्टी आठवतील आणि आपल्याला भलतेच जन्म घ्यावे लागतील. लागतील. समजलं ना? हो, तर असं आहे ना आणि जरुरी नाही की आपल्याला मनुष्याचंच शरीर भेटेल. आपण जर मनुष्याचं शरीर वापरून जर पाप कर्म केले, तर आपल्याला कुत्र्या, मांजराचं, जनावराचं शरीर सुद्धा भेटू शकते. तसं कोणी जर मर्सिडीज शेतामध्ये वापरत असेल, तर ती मर्सिडीज त्याच्याकडून वापस घेतल्या जाईल आणि त्याला ट्रॅक्टर दिला जाईल, आहे ना? तसंच आपण जर हे मनुष्य शरीर जर फक्त खाणं-पिणं, झोपणं आणि स्त्री, पती-पत्नी यांच्यातलं जे नातं असते, ते त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच जर वापरलं आपण, तर काय होईल? आपल्याला हे मनुष्य शरीर आपल्याकडून मनुष्य देह हिसकावून घेण्यात येईल आणि आपल्याला जानवराचं शरीर देण्यात येईल. बरोबर की नाही? हो, हां, म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंताचे मनुष्याचं शरीर हे भगवंताची भक्ती करण्यासाठी, भगवंताला जाणण्यासाठी, समजण्यासाठी दिलेलं आहे. तर त्याचा वापर आपण योग्य केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग आपण करायला नको. ठीक आहे? तर हो, जीवाला तेजोगुणी म्हटलं आहे, कारण तो परमश्रेष्ठ भगवंताचा अंश आहे, म्हणून तो तेजोमय आहे. म्हणून मी सांगितलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये काही लाईट लावण्याची काही गरज पडत नाही. ट्यूबलाईट हे ते लावायची काही गरज पडत नाही. नाही. कारण आत्म्यातून स्वतः प्रकाश पडतो. भगवंताचा प्रकाश तर आहेच आहे, पण आत्म्याला सुद्धा त्याचा स्वतः प्रकाश असतो तो, है ना? सूर्य स्वयंप्रकाशित असतो. आत्मा आणि भगवंत किंवा भगवत धाम, वैकुंठ किंवा गोलोक वृंदावन हे स्वयंप्रकाशित असते. ठीक आहे? तर ज्या ठिकाणी हो, भगवान विष्णू राहतात त्याला वैकुंठ म्हणतात आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण राहतात त्यांना गोलोक वृंदावन म्हणतात. काय म्हणतात त्याला? गोलोक वृंदावन. गोलोक वृंदावन. ठीक आहे? त्या ठिकाणी. तर सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करतो. तर त्याचप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश हा भौतिक शरीराचे पालन-पोषण करतो. जसं बघा आता सूर्यप्रकाशच नसला, तर झाडं-झुडपं जिवंत राहतील का? नाही, झाडं-झुडपं जिवंत नसली तर आपण जगू का? जिवंत राहू शकू का आपण? नाही, नाही. तर कारण झाडं-झुडपं नसले बघा, कोणी म्हणाल आम्ही नॉन-व्हेज खाऊन जिवंत राहू. आपण नॉन-व्हेज खाऊन ते जे प्राणी आहेत, ते कसे जिवंत राहतील? त्यांना जिवंत राहायला तर झाडं-झुडपं लागतील ना. हो, म्हणून सूर्यप्रकाशाविना आपण जिवंत राहू शकत नाही. नाही, तर आपलं शरीर म्हणजे आपलं शरीर जिवंत राहू शकत नाही. तर त्याचप्रमाणे आत्म्याविना या शरीराचा पालन-पोषण होत नाही. या शरीराचं पालन-पोषण कोण करते? आत्मा. ठीक आहे? कोण? हो. आत्मा. आत्मा. हं. तर ज्यावेळेस हे शरीर खराब होते, निकामी होते, त्यावेळेस जीवात्मा या शरीराचा त्याग करतो आणि शरीर सोडून हे शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. ठीक आहे? यावरून आपल्याला हो, कळून येतं, की जीवात्मा हा शरीराचे पालन करतो. शरीराचे पालन-पोषण. कारण बघा, जेव्हा आत्मा शरीराला सोडून जातो, त्यावेळेस तात्काळ हे शरीर काय होते, सडायला लागते. त्याचं त्याचं शरीर सडायला लागते आणि त्याचं काय म्हणतात डिकंपोझिशनला मराठीत काय म्हणतात काय माहिती? त्याचं ठीक आहे, विघटन व्हायला लागते या शरीराचं. ठीक आहे? तर त्यातून आपल्याला समजतं, की या शरीराचं पालन-पोषण खऱ्या अर्थाने कोण करते? आत्मा. आत्मा. कारण मुडद्याला कितीही खाऊ घातलं तरी ते शरीर जसंच्या तसं राहणार आहे का? हं? नाही, मुडद्याला जर कोणी मुडदा असेल, तर त्याला मृत व्यक्ती असेल, तर त्याला जर आपण त्याच्या पोटामध्ये जेवण जरी टाकलं तरी ते पचन होणार आहे का? नाही, नाही. उलटं ते सडून जाईल आणि त्याचा वास यायला लागेल घाण. तर कारण आत्म्याशिवाय शरीराला खऱ्या अर्थाने शरीरार्थ पालन-पोषण भेटत नाही. नाही. बरोबर आहे ना? असं आहे. तर भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्म-प्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. तर अर्जुनाला इथं भगवंत सांगतात, "अशा या भौतिक विनाशी शरीराचा तू काही विचार करू नको. आत्म्याचा विचार कर. आत्मा अविनाशी आहे. तर धर्माच्या संस्थापनेसाठी तू काय कर, हे युद्ध करण्यास तयार होत आणि जे लोकं धर्माच्या विरुद्ध आहेत, अधर्मी आहेत, पापी आहेत, त्यांचा विनाश करायला मागे-पुढे बघू नको." नको. तुझं कर्तव्य करण्यासाठी
या शरीराचा विचार करू नको. कर्तव्य करताना या शरीराच्या भौतिक शरीराच्या मोहामध्ये पडू नकोस असं कोण सांगतात? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तर त्याचप्रमाणे आपण हे भौतिक शरीराच्या तर खूप इच्छा असतात बघा, की खूप शरीर आपल्याला कोणाला झोपायला सगळ्यांनाच आवडते. आवडते की नाही झोपायला सगळ्यांना? हो. हो, खायला पण सगळ्यांना आवडते. वेगवेगळ्या प्रकारचे खाणं खायला सगळ्यांना आवडते. झोपायला सुद्धा सगळ्यांना आवडते. ते शरीराला आवडते, मनाला आवडते, परंतु ते आत्म्याला आवडत नाही. नाही. म्हणून पण आपण कोण आहे? शरीर आहे की आत्मा आहे? आत्मा. म्हणून आपण मग शरीराचं ऐकलं पाहिजे की आत्म्याचं? आत्म्याचं. आत्म्याचा विचार केला पाहिजे. तर आत्मा कधी खुश होईल? जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीमध्ये जोडेल तेव्हा. म्हणून आपण शरीराच्या जेवढ्या आवश्यकता आहेत तेवढ्या, याचा अर्थ असा नाही की झोपणं सोडून द्यायचं. झोपणं सोडून द्यायचं नाही. आपल्या शरीराची जी पण गरज आहे 6-7 तास जेवढं लागते आपल्याला तेवढं आपण झोपायला पाहिजे. पण त्या तास त्याच्यापेक्षा जास्त झोपायचं नाही. आपल्याला हे शरीर आणि आत्मा सोबत ठेवण्यासाठी जेवढं जेवण करावं लागतं तेवढं करायला पाहिजे आपण. पण त्यापेक्षा जास्त जेवण्याची काही गरज नाही. नाही. ठीक आहे. तर शरीराच्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. त्यापेक्षा जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. तो नाही उरलेला टाईम आपण आत्म्यासाठी वापरायला पाहिजे. पाहिजे. ठीक आहे. तर समजलं हे यातून आपल्याला. तर आपण हळू आपल्या भौतिक गरजा आता कोणी 10 तास, 11 तास झोपत असेल किंवा 5-6 वेळा खात असेल, तर आपण हळू थोडं झोपणं, थोडं जेवणं कमी करून तो वेळ आपण भगवंताच्या नावाचा जप करण्यासाठी, भगवद्गीता वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी वापरला पाहिजे. पाहिजे. हे आपण या श्लोकामधून शिकतो. तर आपल्या ज्या कर्तव्य आहेत ते पूर्ण करताना आपण या भौतिक शरीराचा विचार जास्त करायचा नाही. नाही आत्म्याचा आपण विचार केला पाहिजे. पाहिजे. ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबूया. या श्लोकाबद्दलची चर्चा इथेच थांबूया. तर तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये आलेत त्याबद्दल. तर श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्णा.